मिरज तालुक्यातल्या अंकली फाट्यावर गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांनी ट्रायल घेताना झालेल्या गोळीबारात प्लॉट एजंट आदित्य कुमार अशोक नाईक हा गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी पिस्तूल देणाऱ्यासह दोघांना ग्रामीण पोलिसांनी गजाआड केले। समर्थ संजय गायकवाड आणि जखमी आदित्य कुमार याचा मित्र शिवतेज सुहास सावंत अशी त्या दोघांची नावे आहेत। सुजल भोसले हा पसार आहे। यातील समर्थ गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मोक्यातून जामिनावर बाहेर आलाय। पिस्तूल चालू स्थितीत आहे की नाही याची ट्रायल समर्थ गायकवाड यांनी घेतली, त्यातून हा गोळीबार झाल्याचं तपासात समोर आलंय। पोलीस अंमलदार विष्णू काळे यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आदित्य कुमार नाईक आणि शिवतेज सावंत हे दोघे जण मित्र आहेत। दोघेही प्लॉट एजंट आहेत। गावठी कट्टा घ्यायचा होता, त्यासाठी त्याने समर्थ गायकवाड याच्याशी संपर्क साधला। त्यानंतर काल सायंकाळी पिस्तूल दाखवण्यासाठी समर्थ गायकवाड आणि सुजल भोसले येणार होते। त्यासाठी आदित्य कुमार आणि त्याचा मित्र शिवतेज सावंत हे दोघे 4 चाकीमधून आले। विठ्ठल पाटील कॉलेज समोर अंकली फाटा येथे चौघेही 6:45च्या सुमारास आले। त्यावेळी समर्थ गायकवाड हा गाडीत बसला। पिस्तूल चालू स्थितीत असल्याची खात्री करून देण्यासाठी पिस्तूल लोड केली। यावेळी अचानक त्यातून गोळीबार झाला। त्यातील गोळी आदित्य कुमार याच्या पोटात घुसली। 2 राऊंड फायर झाल्याने खळबळ उडाली। समर्थ गायकवाड बंदुकीचे ट्रायल दाखवत होता, त्यावेळी तो 4 चाकीत मागे बसला होता, तर जखमी आदित्य कुमार हा चालक जागी बसला होता। 2 राऊंड पिस्तूलमध्ये बसल्यानंतर ट्रिगर न दाबता गोळीबार झाला। सीटमधून गोळी घुसून आदित्य कुमार याला लागली, त्यातून तो जखमी झालाय।